नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खूप सुंदर डिझाईन. जर समजा आता ब्लाऊज पीसवर जर डिझाईन तयार असेल आणि उठावदार दिसण्यासाठी आपण काय करायचं, तर आपण काय करणार आहोत की डार्क लेस वापरणार आहोत. आता हे कस्टमरचा जो ब्लाऊज आहे ना, तर त्यांना की नाही, आता ह्याच्यावरती ऑलरेडी डिझाईन आहे. तर बऱ्याच वेळा आपण जरी सांगितलं की ह्याच्यावर डिझाईन छान दिसत नाही, तर बरेच कस्टमरला ना डिझाईन हवीच असते. तर त्यावेळेस आपण काय करायचं, तर त्यावेळेस ना आपण थोडीशी डार्क लेस लावायची, म्हणजे जेणेकरून ह्या डिझाईनवरती सुद्धा आपली डिझाईन उठून दिसेल, म्हणजे लेसची. त्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आता बघू शकता ही लेस मी घेतलेली आहे. आता पूर्ण मी जसं मार्किंग करून घेतलेलं आहे ना, बघू शकता तुम्ही, चॉकनं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि जेणेकरून त्याला डार्क लेसचा वापर करून त्याला युनिक लुक आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर कस्टमरला बऱ्याच वेळा जरी डिझाईन असली ब्लाऊज पीसवर किंवा डिझाईनदार ब्लाऊज जरी असला तरीसुद्धा डिझाईन लागते. मग त्यावेळेस तुम्ही नक्की असं बनवू शकता. तर चला करूया आपण सुरुवात. तर काय करायचं आहे आपल्याला, थोडीशी मी बघू शकता ह्याच्यापेक्षा सुद्धा आता सेम मिळती जुळती घेतली, पण नकळत डार्क घेतली, म्हणजे जेणेकरून काय होईल की आपली ब्लाऊज डिझाईन सुंदर होईल. तर आता आपण डिझाईन लावायला सुरुवात करूया, लेस लावायला सुरुवात करूया, जशी आपण डिझाईन मार्किंग केलेलं आहे त्यानुसार. तर बघू शकता इथून आपल्याला पूर्ण अशी क्रॉसमध्ये लेस लावून घ्यायची आहे. मला एक विचारू का, तर बघू शकता इकडून आपण आता अशी वळवून घ्यायची आहे, इथून अशी क्रॉसमध्ये इकडे थोडंसं ह्याला असा शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचे लेस, जेणेकरून आपलं फिनिशिंग छान दिसावं त्यासाठी. आणि नंतर काय करायचं आहे, अनेक टीप आपल्याला साईडला मारून घ्यायचे. बरेच वेळा काय होतं, लेस थोडीशी डिझाईनदार असली तर बऱ्याच वेळा त्याची डिझाईन असतात ना, उचलल्यासारखं होतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित लेस चापून बसावी, यासाठी आपल्याला डबल टीप मारून घेणं गरजेचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं मी ही लेस इथं लावलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया, तर आता इथून आपल्याला परत जोडायला चालू करायचं आहे, जसं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता कसं असते, बरेच हे कलर दोन्ही सेम असल्यामुळे बरेच वेळा हे सुद्धा डिझाईन एवढी आपली उठून दिसत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला जर कस्टमरनी सांगितलं तर आपल्याला करणं गरजेचं असतं. तर आणि पुन्हा एकदा आपण ह्याच्यावरनं टीप मारून घेऊयात. तर बघू शकता अशा पद्धतीनं दोन हे आपल्याला लावून झालेले आहेत. म्हणजे लेसचे दोन भाग, इकडच्या साईडला एक लावला आहे, ह्या साईडला एक लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डबल घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे लेस जी आहे ना ती डबल करून घ्यायची आहे. इकडून अनेकदा डबल लावायचं आहे आणि ह्या साईडला पण डबल लेस लावून घ्यायची आहे. तर त्याच पद्धतीनं आपल्याला जसं ते तो आकार दिलेला आहे ना, तसाच आकार आपल्याला द्यायचा आहे. तर इथे असं बारीकचा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता. तर आता ह्या साईडला पण त्याच पद्धतीनं आपल्याला अनेक लेसचा लेअर लावून घ्यायचा आहे.
सेम अंतर ठेवायचं आहे दोन्हीमधलं. तर इथे आपल्याला थोडंसं बारीक फोल्ड करायचं राहिलं आहे आपला, तो फोल्ड करून घेऊया आपण. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती 2 लेअर आपले लावल्यामुळे किती अट्रॅक्टिव्ह आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर बघू शकता मैत्रिणींनो, हा आता मी पॅच छोटासा लावून घेणार आहे. तर तुम्ही मशीनवर पण स्टिच करू शकता किंवा हाताने पण त्याला टाके घालू शकता. असे पॅचेस आपल्या कुठल्याही शिलाईच्या दुकान जे साहित्य मिळतं ना, त्या दुकानामध्ये मिळतात. कापडी पॅचेस असतात आणि ते जास्त पण म्हणजे लवकर खराब पण होत नाहीत आणि आपण स्टिच करायला पण खूप सोपं जातं. तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी लेस लावलेली आहे, मध्ये असा छोटासा असा पॅच लावलेला आहे. तर तुम्हालाही जर अशी डिझाईन करायची असेल किंवा तुम्ही कस्टमरचे जर ब्लाऊज शिवत असाल आणि कस्टमरला सुद्धा जर ब्लाऊज पीसवरती डिझाईन हवी असेल, तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की करू शकता, डार्क लेसचा वापर करून. जेणेकरून बरेच जणांना डार्क किंवा जास्त बटबटीत डिझाईन आवडते, त्यांना अशा पद्धतीनं करू शकता. ज्यांना सिंपल सोबर आवडते त्यांना सिंपल पद्धतीनं तुम्ही करून देऊ शकता. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन खूप सोप्या पद्धतीनं मी बनवलेली आहे. तर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.